नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला झिंगा आणि वांगीची भाजी दाखवते. कशा पद्धतीने करत आहे तसे तुम्ही करा. तर आता आपण झिंगा वांगीची भाजी कशी करणार आहे, त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर आता बघा, प्रथम आपण घेतलेलं आहे वांगीमध्ये एक बटाटा टाकणार आहोत. वांगे आणि बटाटा. त्याच्यानंतर आपण घेतलं आहे सुकटच्या नंतर घेतले टमाटे आणि शेंगदाणे आणि लसूण, अद्रक आणि जिरे. ह्या पद्धतीने आपण साहित्य घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण साहित्य घेणार आणि आपण ह्या पद्धतीने झिंगा वांगी अशी बनवणार आहे. ते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. गावची रेसिपी आपली झिंगा वांगी. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा. तर ती कशी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. पाट्यावर वाटून पिवळा मसाला पाट्यावर वाटणार आहे. शेंगदाणे आणि लसण आणि जिरे हे पाट्यावर वाटणार आहे आणि ते पाट्यावर वाटून घेऊन त्याचे वाटल्यानंतर तो मसाल्यामध्ये झिंगा वांगी बनवणार आहे. ते बी एकदम टेस्टी आणि चमचमीत आणि एकदम तोंडाला चव येणारे असे झिंगा वांगी बनवणार आहे. खाऊन बघा, करून बघा आणि मग माझ्या चॅनलला लाईक करा. आज बघा मी कशी झिंगा वांगी बनवत आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा. पाट्यावर मसाला वाटून झिंगा वांगी. आता बघा मैत्रिणींनो, मी पाट्यावर आहे ना लगेच धणे बोलते आपले लसण आणि शेंगदाणे आणि हे मिरच्या आणि जिरे वाटून घेते. हे अद्रक ठेचून घेत आहे. हे बघा, हे अशी बारीक करून घ्यायची. हे बघा, ह्या पद्धतीने मीठ टाकायचं बरं का वाटताना. हे बघा असं, हे बघा असं बारीक पद्धतीने हे बघा ह्या पद्धतीने असं पाट्यावर वाटून घ्यायचं. बारीक शेंगदाणे बारीक झाले पाहिजे, जिरे बारीक झाले पाहिजे, लसूण बी. आपल्या गावाकडची रेसिपी साधी आणि सोपी. हे बघा असे ह्या पद्धतीने सगळं हे बारीक करून असं घ्यायचं. हे बघा कसं बारीक झालेलं आहे. लय बारीक बी नाही हा, असं मध्यम, नाही तर खूपच बारीक करत असतात. आता हा आपला मध्यम असा गोळा झालेला आहे पाट्यावरचा. हे बघा असा गोळा झाला पाट्यावरचा. याच्यात काय टाकलेलं बघितलं ना तुम्ही, त्या पद्धतीनेच टाकायचं. असा पाटा धुवून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने आपण वाटून घेतलेलं आहे पाट्यावर. ह्या बघा ह्या पद्धतीने आपण आता वाटून घेतलं पाट्यावर. मी तुम्हाला दाखवलं ना कसं वाटलं. त्या पद्धतीने असं वाटून घ्यायचं. पाट्यावरचं वाटल्याला असं वाटून घ्यायचं. आणि मग आता झिंगा आणि वांगी कशी तयार होते ते तुम्हाला मी दाखवते. पाट्यावर वाटून
आता बघा आपण ते वांगे कापून घेतलेले आहे, हिरव्या कलरचे वांगे, असे ताजे ताजे वांगे आपण कापून घेतलेले आहे. टमाटे बी कापून घेतले आहे. हा झिंगा, हे झिंगे घेतलेले आहे साफ करून, आणि हा मसाला वाटून घेतलेला आहे. तो मसाला तुम्हाला दाखवला आहे कशा प्रकारे काढला आणि पाट्यावर वाटलेला. आता आपण सुरुवात करू हे झिंगा वांगे बनवण्यासाठी. हे बघा मसाला बी घेतलेला आहे, लाल तिखट, हळद आणि मीठ, आणि हे सर्व साहित्य घेतलेलं. आता सुरू करू आपण बनवण्यासाठी. कशी बनवते ते तुम्ही बघा. हे बघा कढाई ठेवलेली आहे. आता हे बघा, आता आपण प्रथम कढाई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल टाकतोय. त्या तेलामध्ये काय नाही, कांद्याचं टलकर आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने तेल तुम्हाला जेवढ्या पद्धतीने लागतं तुम्ही त्या पद्धतीने टाका. तुम्हाला कमी लागतं किंवा जास्त लागतं. तर ही चमचमीत अशी मस्तपैकी पिवळ्या कलरची आपण याची भाजी बनवणार आहे, झिंगा बोंबील. आता याच्यात प्रथम आपण काय करणार आहे, झिंगे तळून घेणार आहोत. असे चांगले झिंगे तळले. झिंग्यानंतर आपण काय टाकणार आहोत, कमी गॅस करून थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत. हे लाल तिखट, त्याच्यानंतर ही हळद, त्याच्यानंतर हे मीठ. आता याच्यानंतर हा मसाला. आता हे असं परतून घेणार आहोत आपण. आता हे मसाला असा परतणार आहोत. या पद्धतीने आता चांगला परतणार हे मसाला. बघा कसा बघा, ह्या पद्धतीने हा मसाला मस्त लाल जरा झणझणीत असा हा मसाला आपला परतलेला आहे. आता आपण त्याच्यावर पाणी सोडणार आहोत. हे पाणी सोडलं आहे म्हणजे थोडा मसाला पाण्यात बी शिजला पाहिजे. थोडा मसाला पाण्यात बी शिजला पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये वांगे टाकणार आहोत. हे बघा, आता आपण वांगे टाकले आहे. झिंगा वांगी बघा कसं चमचमीत बनते. खाऊन बघा आणि लाईकच करा बघा. ही बघा झिंगा वांगी आता बनते आहे. आता झिंगा वांगी आपण मस्त परतून घेतलेले आहे, पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे बघा उकळी येते त्याला, अशी चमचमीत झालेले आहे झिंगा वांगी. तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. शिजण्यासाठी हे बघा झाकण ठेवणार. नाही अजून उकळी नाही आली आहे. उकळी आली का बघा मग कसं. उकळ्यावर लवकर शिजन द्या. आता तेल टाकलं का आपण शिजताना चांगलं थोडं, तर मग लवकर ही वांग्याची भाजी शिजते. आणि वांग्याच्या ना देठामध्येच खरं अर्क असतो खाण्यामध्ये. देठ कधीच मागून लय कापून नाही घ्यायचे, देठच मेन राहून द्यायचे. तर आपली गावाकडची रेसिपी आहे झिंगा वांगी. आता बघा तयार होत आहे. आता परत आपण ढाकण ठेवणार आहे. चला आता मैत्रिणी बघू आपले झिंगा वांग्याची भाजी झाली. अरे वा, छान अशी उकाळलेली आहे. हे बघा, ही वांगी आपली शिजलेली आहे. पिवळ्या कलरची अशी झणझणीत आणि चमचमीत अशी वांगे बोंबीलची भाजी झालेली आहे. तर आता बघू आपण. ह्या पद्धतीने तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा दुसरा व्हिडिओ सोडण्यासाठी. हे बघा आपला वांगे आणि झिंग्याची भाजी झालेली आहे. झिंगा वांगी भाजी झालेली आहे. गावाकडची रेसिपी आणि पाकशी झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवा आणि खाऊन बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.
मैत्रिणींनो, तुम्ही ही भाजी चपातीबरोबर बी खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीबरोबर बी, भातावर बी. असं मस्त ताट बनवलेलं आहे. या आता तुम्ही जेवायला, अशी बनवा आणि खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा. गावाकडची रेसिपी झणझणीत आणि चमचमीत झिंगा वांगी अशी भाजी बनवलेली आहे. ती खाऊन पहा, चॅनलला लाईक करा.